तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राला कोणता समुद्र लागून आहे? तुमचे ऑप्शन आहे अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. लाल समुद्र, डी. हिंदी महासागर. तुमचे योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी अंदाजे किती किमी आहे? तुमचे ऑप्शन आहे 520 किमी, बी. 720 किमी, सी. 420 किमी, डी. 820 किमी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 720 किमी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तुमचे ऑप्शन आहे मुंबई बंदर, बी. दाभोळ बंदर, सी. जयगड बंदर, डी. रेवदंडा बंदर. तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई बंदर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे रत्नागिरी, बी. पालघर, सी. सिंधुदुर्ग, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पालघर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मालवण मरीन सँक्च्युरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी. रत्नागिरी, सी. सिंधुदुर्ग, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सिंधुदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मासा कोकण किनाऱ्यावर प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे रोहू, बी. सुरमई, सी. कतला, डी. मृगल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सुरमई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बोंबील, बॉम्बे डक हा प्रत्यक्षात काय आहे? तुमचे ऑप्शन आहे पक्षी, बी. मासा, सी. साप, डी. कासव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मासा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मोती उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तुमचे ऑप्शन आहे वेंगुर्ला, बी. मालवण, सी. डहाणू, डी. अलिबाग. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मालवण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, समुद्री कासवांचे संवर्धन प्रामुख्याने कोणत्या किनाऱ्यावर केले जाते? तुमचे ऑप्शन आहे चौपाटी, बी. गणपतीपुळे, सी. डी. डहाणू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हापूस आंबा कोणत्या प्रदेशात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे विदर्भ, बी. मराठवाडा, सी. कोकण, डी. पश्चिम महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कोकण.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, नागपूर संत्रा कोणत्या भागात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कोकण, बी. विदर्भ, सी. खानदेश, डी. मराठवाडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विदर्भ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते फळ जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. सफरचंद, बी. केळी, सी. चिकू, डी. डाळिंब. तुमचे योग्य उत्तर आहे बी. केळी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डहाणू परिसर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. चिकू, बी. द्राक्षे, सी. सीताफळ, डी. पेरू. तुमचे योग्य उत्तर आहे अ. चिकू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी गायींची जात कोणती? तुमचे ऑप्शन आहे अ. गीर, बी. देवणी, सी. साहिवाल, डी. थारपारकर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. देवणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पंढरपुरी म्हैस कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. दूध उत्पादन, बी. शेतीकाम, सी. रेसिंग, डी. लोकर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दूध उत्पादन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कुक्कुटपालनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. नाशिक, सी. कोल्हापूर, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोकणात भात शेती प्रामुख्याने कोणत्या ऋतूत केली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. रब्बी, बी. खरीप, सी. उन्हाळी, डी. जायद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. खरीप. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. तांदूळ, बी. ज्वारी, सी. ऊस, डी. बाजरी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. ऊस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र भारतात कोणत्या क्रमांकावर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पहिला. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेती संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. पुणे, बी. नागपूर, सी. औरंगाबाद, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पुणे.